मित्रांनो नमस्कार. आज आपण जाणून घेऊया आल्याबद्दल. आलं अद्रक भाजीतून खा किंवा कच्चे खा, बऱ्याचशा समस्या दूर होतात. फायदे ऐकाल तर नियमित सेवन कराल. आल्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. आल्यामुळे पदार्थाची चव वाढते आणि सोबतच आरोग्याला फायदेही मिळतात, जे की खूप लोकांना माहीत नसतात. आल्याचे फायदे केवळ भाजीत टाकूनच मिळतात असं नाही, तर तुम्ही आलं कच्चंही खाऊ शकता. असं केल्याने अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. आल्याचे फायदे. आल्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. जर तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा वेदना होत असेल तर आल्याचं सेवन या समस्या दूर करू शकतात. त्यासाठी तुम्ही आल्याचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. मळमळ होत असेल तर आल्याचा सगळ्यात कॉमन वापर मळमळ दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. आल्यामध्ये असे तत्व असतात जे पोटदुखी वाढवणारे रिसेप्टर्स ब्लॉक करण्यास मदत करतात, जे नंतर मळमळीचं एक कारण बनतात. काही रिसर्चमध्ये समोर आलं आहे की आल्याचा नियमित सेवन केल्याने किमोथेरपी संबंधी लक्षणे कमी करण्यास मदत मिळते. प्रेग्नन्सीमध्ये फायदेशीर. गर्भावस्थेच्या सुरुवातीला आलं मॉर्निंग सिकनेस दूर करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. गर्भवती महिलांची मळमळ दूर करण्यास आल्याची खूप मदत मिळते. सूज आणि डायजेशनमध्ये मदत. आल्याचे सेवन केल्याने अन्नपचन होण्यास मदत मिळते. आल्यामध्ये आढळणारे तेल पोट फुगण्यासारखी समस्या दूर करतं. ज्या लोकांचं पोट सेन्सिटिव्ह आहे किंवा मसालेदार खाण्याबाबत सेन्सिटिव्ह आहे, त्यांनी आलं खाताना काळजी घेतली पाहिजे. आलं पोटातील सूज व इतर पचन संबंधी समस्या दूर करण्यास मदत करतं. सर्दी. आल्याचं सेवन केल्यास आपली इम्युन सिस्टीम चांगली होते. बरेच लोक सर्दी झाल्यावर आल्याचं आणि मधाचं सेवन करतात. आल्यात जिंजरोल नावाचं तत्व असतं, जे घशात अडकलेला कफ दूर करतं. तसेच कोरडा खोकला आणि घशाची खवखवही आल्यामुळे दूर होते. वेदना. आल्यामध्ये सूज कमी करणारे गुण असतात, खास करून जेव्हा तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवामध्ये वेदना होतात, त्या आल्यामुळे दूर होऊ शकतात. रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनाही दूर करण्यास याने मदत मिळते. आल्यात व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. तसेच त्वचेसाठी सुद्धा चांगले असते. त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. आल्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. संधिवातापासून आराम मिळतो. युरिक ॲसिडला कंट्रोल करण्याचं काम आलं करतं. आलं खाल्ल्यानं तणाव कमी होतो. परिणामी मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुमचा मूड खराब असेल, तुम्हाला कसला ताण असेल, तर तुम्ही आल्याचा कडक चहा पिऊन बघा. ज्याचा बीपी लो असतो त्यांनी आलं जास्त खाऊ नये. आलं रक्त पातळ करते, कोलेस्ट्रॉल कमी करते. आल्यापासून होमिओपॅथीमध्ये जिंजीबर नावाचं औषध बनवले आहे, जे की सर्दीसाठी अतिशय उपयुक्त आहे. धन्यवाद मित्रांनो.